नाव वी स्टडी द मोशन इन 2 डायमेन्शन्स. म्हणजे आता आपल्याला 2 डायमेन्शनल सिस्टीम घ्यायची आहे आणि त्यामध्ये इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते पाहायचं आहे. यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढणार आहे. त्यासाठी आपण 2 डायमेन्शनल सिस्टीम घेतलेली आहे, एक्स प्लेन आणि वाय प्लेन. दिस इज अ डेल x1 डेल x2 आणि हे डेल y अशा प्रकारे y1 y2 घेतलेला आहे. यामध्ये डेल x हा डेल y हे x1 वेक्टर, दिस इज अ x2 वेक्टर अँड दिस इज अ difference between x1 vector and x2 vector p2q. Now we study the instantaneous velocity. यामध्ये आपण एक x1 वेक्टर घेतलेला आहे जे आय जे प्लेनवर आहे. x1 वेक्टर आय कॅप प्लस y1 वेक्टर जे कॅप आणि x2 वेक्टर इक्वल टू घेतलेला आहे x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप. आता आपण त्या दोघांचा डिफरन्स घेतलेला आहे जो डेल एक्स. ही व्हॅल्यू डेल x1 वेक्टर मायनस x2 वेक्टर यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप आता मायनस x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप. आता आय आणि इथं आयचे कोएफिशियंट आपण जवळ घेतलेला आहे म्हणजे x1 मायनस x2 आय कॅप मायनस y1 मायनस y2 जे कॅप. आता आपल्याला काय काढायचं आहे, हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा डेल एक्स आणि डेल टी. डेल एक्स मीन्स काय होते x2 मायनस x1 आणि डेल टी मीन्स t2 मायनस t1. आता ही व्हॅल्यू आपण इथं पुट करायची आणि आय आणि जेचे कोएफिशियंट असलेली x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 अपॉन t2 मायनस t2 जे कॅप. आता यामध्ये हे काय आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे कशाची, आयचे कोएफिशियंट असलेल्या x आणि ही काय आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे पण कशाची, y2. म्हणजेच आपण लिहिलेलं आहे की v व्हेक्टर ॲव्हरेज व्हेलॉसिटी v a y x आय कॅप प्लस v a v मीन्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी y कॅप. दिस इज अ ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. यामध्ये आपण काय केलेलं आहे, व्हेअर v a v x आणि v a v y हे काय आहेत, कोएफिशियंट आहेत कशाचे, x आणि y चे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज अ वेक्टर हुज डायरेक्शन इज अलॉंग डेल एक्स. त्याची जी डायरेक्शन आहे ते कोणत्या डायरेक्शनना आहे, डेल एक्स आणि जे वायचे वाय आहेत ते कोणत्या डायरेक्शनना आहे, डेल वाय. म्हणजेच आपण लिहू शकतो v इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट v2 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर. हे काय आहे, ॲव्हरेज ही व्हेलॉसिटी आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो हे v एक्सचे कोएफिशियंट आणि हे v वायचे कोएफिशियंट. म्हणजेच याचे स्क्वेअर रूट काढून टाकल्यानंतर v इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. आता आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी रिटन इन द डेरिव्हेटिव्ह फॉर्म. आता ते डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते त्यामध्ये लिमिट टाकायचं आहे. इथं v वेक्टर इक्वल टू लिमिट डेल एक्स वेक्टर अपॉन डेल टी वेक्टर. म्हणजेच लिमिट t टेन्स टू 0. आता आपल्याला लिमिट काउंट टाकायचं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dt वेक्टर. आता x आपल्याकडे 2 व्हेरिएबल आहेत, 2 प्लेन असल्यामुळे आय जे, त्यामुळे आपण आय आणि जेच्या फॉर्ममध्ये ते लिहिणार आहेत. म्हणजेच dx अपॉन dt इंटू आय कॅप प्लस dx अपॉन dt इंटू जे कॅप. आता द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आर गिवन बिलो. म्हणजे जी दिलेली आहे ते आपण कशी, स्क्वेअर रूटमध्ये v इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये dx अपॉन dt
ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस dy अपॉन dt ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आपण tan थिटा इक्वल टू dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt. आता dy इंटू dx विच इज द स्लोप ऑफ द टँजंट. हे काय आहे, स्लोप आहे कशाचा, या टँजंटचा. नंतर आहे टू द कर्व ॲट द पॉईंट ॲट विच वी कॅन कॅल्क्युलेटिंग द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे आपण त्या पॉईंटपासून इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, हे पाहिलेलं आहे आपण ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तसंच आपल्याला पाहायचं आहे ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. आता आपल्याला पहा ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन पाहण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए फॉर ॲक्सेलरेशन आणि AV मीन्स ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. याच्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, म्हणजे v2 व्हेक्टर मायनस v1 व्हेक्टर अपॉन t2 मायनस t1. आता हे आपल्याकडे 2 डायमेन्शनल असल्यामुळे आपण I आणि J घेतलेला आहे, म्हणजेच v2x मायनस v1x अपॉन t2 मायनस t1 इंटू आय कॅप प्लस v2y मायनस v1y अपॉन t2 मायनस t1 इंटू जे कॅप. आता आपण हे काय आहे, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे विथ x आणि हे काय आहे, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे विथ y इंटू आय इंटू जे कॅप. आता पहा इथं आपण घेतलेला आहे ए ॲव्हरेज व्हेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ याचा स्क्वेअर घेतलेला आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे AVX आणि ए ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ y याचा स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. काय आहे पा द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द ॲक्सेलरेशन आर गिवन बिलो. म्हणजे हेच काय आहे, हे दिलेलं आहे. अँड टॅन थिटा आपल्याकडे माहिती आहे टॅन थिटा इक्वल टू काय आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ y अपॉन ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ x. म्हणजेच द इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन जे आपण लिमिट फॉर्ममध्ये लिहायचं आहे ते कसं आहे, लिमिट t टेन्स टू 0 डेल v व्हेक्टर अपॉन डेल t आणि आपण लिमिट काढून टाकल्यानंतर डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे डी व्ही व्हेक्टर अपॉन डी टी. आता आपल्याला 2 डायमेन्शनल सिस्टीम घेतल्यामुळे डी व्ही एक्स अपॉन डी टी इंटू आय प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी इंटू जे. म्हणजेच आता पुन्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डी अपॉन डी टी डी एक्स अपॉन डी टी इंटू आय कॅप प्लस डी अपॉन डी टी डी वाय अपॉन डी टी इंटू जे कॅप. आता डी इंटू डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इंटू आय कॅप प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर इंटू जे. हे काय आहे, दच द एक्स अँड वाय कंपोनंट ऑफ द इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन आर रिस्पेक्टिवली. आता आपल्याला याचं AX काढायचं असेल तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर अँड AY करायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ वायची डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर. द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द ॲक्सेलरेशन आर गिवन बिलो. जर का आपल्याला सेम असंच लिहायचं असेल तर आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ए इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर याचा स्क्वेअर. हे काय आहे, याला आपण टॅन थिटाच्या फॉर्मॅटमध्ये टॅन थिटा इक्वल टू डी व्ही वाय अपॉन डी टी अपॉन डी व्ही एक्स अपॉन डी टी इक्वल टू डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स. हे काय आहे, विच इज द स्लोप ऑफ टँजेंट. हे काय आहे, स्लोप आहे कशाचा, टँजेंट टू द कर्व इन व्हेलॉसिटी ग्राफ. म्हणजे जो व्हेलॉसिटी ग्राफ आहे त्याच्यामध्ये तो टँजेंट आहे तो दिलेला आहे. पहा अशा प्रकारे आपण या डायग्रामवरून ॲव्हरेज अँड ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी पाहिलेलं आहे. तसंच ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन दोन्हीही पाहिलेले आहेत. याच्या बेसिसवर प्रॉब्लेम आहेत जे तुम्हाला या फॉर्म्युलाचा उपयोग करून सॉल्व करायचं आहे. आता आपण पाहणार आहे
की प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं आहे. आता आपल्याकडे एक प्रॉब्लेम दिलेला आहे की द पोझिशन वेक्टर ऑफ 3 पार्टिकल्स आर गिवन बिलो. x1 वेक्टर, x2 वेक्टर आणि x3 वेक्टर असे 3 पार्टिकल पोझिशन वेक्टर दिलेले आहेत आणि ते आय जे केच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. पहा, आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, व्हेलॉसिटी डिटरमाइन करायची आहे, ॲक्सलरेशन करायचं आहे फॉर द पोझिशन वेक्टर आणि त्याचं SI युनिट पण पाहायचं आहे. पहा, आपल्याकडे v1 वेक्टर इक्वल टू dx1 अपॉन dt इक्वल टू 0, कारण x1 डज नॉट डिपेंड्स ऑन टाईम. x1 हा टाईमवर डिपेंड्स नाही म्हणून आपण इक्वल टू 0 घेतलेला आहे. नंतर आहे पार्टिकल इज ॲट रेस्ट. काय करत आहे? पार्टिकल रेस्ट करत आहे, म्हणजेच v2 इक्वल टू dx वेक्टर अपॉन d2 वेक्टर, म्हणजे d2 इक्वल टू आपल्याकडे दिलेला आहे 5I प्लस 5J मीटर पर सेकंड आणि v2 वेक्टर डज नॉट चेंज विथ टाईम. तो काय आहे? टाईम चेंज करत नाही. देअरफॉर आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, टाईम चेंज करत नाही म्हणजे v1 इक्वल टू v2 मीन्स v2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. आता आपण 5 ब्रॅकेटच्या बाहेर काढला म्हणजेच 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 मीटर. टॅन थिटा इक्वल टू 5 अपॉन 5 मीन्स 1 और थिटा इक्वल टू 45. टॅन 1ची व्हॅल्यू म्हणजे 40ची आपण 1 काढू शकतो, म्हणजेच थिटा इक्वल टू 45 डिग्री. आता नंतर आपल्याला पाहायचं आहे की दस द डायरेक्शन ऑफ v2, जी v2ची डायरेक्शन आहे, मेक्स ॲन अँगल. काय करते? तो एक अँगल तयार करते 45 इन द हॉरिझॉन्टल, म्हणजे त्या लाईनला 45 हॉरिझॉन्टलला एक अँगल तयार करते. त्यामध्ये पहा v3 आपण जसं v2 काढलं तसंच v3 वेक्टरसुद्धा काढू dx3 वेक्टर अपॉन dt. आता आपल्याकडे x3ची व्हॅल्यू दिलेली आहे 5I कॅप प्लस 20t j कॅप. आता ही व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला a3 वेक्टरची व्हॅल्यू मिळते 20 j कॅप मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व. दस द पार्टिकल 3 इज गेटिंग. तिन्ही पार्टिकल आपल्याला मिळालेले आहेत.